तुमच्या या चुका घरात गरिबी आणतात। तुम्हीही करता का या चुका? मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। ज्या घरात नेहमीच आध्यात्मिक गोष्टीचा वावर जास्त असतो त्या ठिकाणी देवांचे आशीर्वाद असतात। घरात नेहमी तुपाचा दिवा लावून ठेवावा। त्या घरामध्ये सर्व देवदेवतांचे आशीर्वाद असतात। त्या ठिकाणी माता लक्ष्मी वास करते। त्या घरात कधीच दारिद्र्य येत नाही। माता लक्ष्मीची पूजा रोज करणे खूप चांगले असते। जे लोक रोज माता लक्ष्मीची मनापासून पूजा करतात, लक्ष्मीची उपासना करतात, त्यांना कधीच धनाची पैशाची कधीच कमी पडणार नाही। यासाठीच रोज देवाची पूजा करत जा। घरातील देव कधीही पूजा नाकारत असे ठेवू नका। पाहुणे आल्यावर कधीही त्यांच्याबद्दल वाईट विचार करू नका। त्यांचे स्वागत नेहमी आनंदाने करा। घरात कोणतेही पाहुणे आल्यावर त्यांना आधी पाणी द्या, कारण पाणी दिल्याने अनेक अशुभ ग्रहांचा प्रभाव आपल्यावर कमी होतो। आपल्याला जो त्रास होत असतो त्यामध्ये काही ग्रहांचा आपल्यावर पडणारा प्रभाव असतो। वाईट प्रभाव कमी करण्यासाठी घरात आलेल्या पाहुण्यांना पाणी देत जा। आपल्या घरात मध हे असतेच। ज्या घरात मध असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा सतत येत असते। पण मध घरात ठेवण्याची पद्धत जर तुमची चुकत असेल तर त्याचे गंभीर परिणाम होत असतात। मध हे नेहमी कधीही चांगल्या जागेत ठेवावे। यामुळे आपल्याला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी मदत होते। मित्रांनो, तिसरी गोष्ट, अनेक जण माता लक्ष्मीची पूजा करतात, पण या पूजेमध्ये रोजच्या रोज करता करता त्यामध्ये अखंडपणा ठेवत नाहीत। एक दिवस नंतर कधी 3 दिवस नंतर पूजा करतात। माता लक्ष्मी ही खूप चंचल असते, त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सतत आराधना करावी लागते। त्यामुळे रोजच्या रोज पूजा करत जा। आपण बाहेर फिरताना आपल्यासोबत बऱ्याच ऊर्जा आपल्यासोबत येत असतात। त्या येणाऱ्या ऊर्जा कधी चांगल्या असतात, कधी वाईट असतात। या ऊर्जा आपण घरी घेऊन गेल्यावर सुद्धा आपल्यासोबत येत जातात। त्या वाईट ऊर्जा आपल्या घरात येऊ नये यासाठी आपण घालून गेलेले चप्पल, बूट बाहेर घराच्या सोडाव्यात। आजकाल काही लोक त्याच चप्पल, बूट घरात घेऊन जातात। हे करणे योग्य नाही, हे लक्षात ठेवा। बाहेरून आल्यावर नेहमी आपले हात पाय नक्की धुत जा। यामुळे आपली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत होईल। आपले घर नेहमी स्वच्छ असले पाहिजे। घरातील प्रत्येक रूम, प्रत्येक कोपरा हा स्वच्छ असणे आवश्यक आहे। ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा राहत नाही, आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मीचे आगमन लगेच होते। घरात गरिबी किंवा दारिद्र्य येण्याचे जे पहिलं महत्त्वाचं कारण आहे की जे आपण आपल्या हातून कळत नकळत करत असतो, ते कारण आहे लसूण आणि कांदा याचं जे आवरण आहे, ज्याला आपण छिलके असं म्हणतो किंवा त्याला पापुंद्री असं म्हणतात। लसणाचे किंवा कांद्याचे जे पापुंद्री आहेत ते चुकूनही जाळू नयेत। ज्या घरात पापुंद्री जाळली जातात त्या घरात मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो। जर आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका। गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे। या दिवशी आपण झाडूची खरेदी करणं टाळावे, जे चुकीचं आहे। रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितले तर काही वस्तू बघून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नये। म्हणजे ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली आहे त्याला आपण ते अवश्य द्यावी। जर आपण त्याला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष निर्माण होतात। आता यामध्ये काही गोष्टी अपवाद आहेत। काही गोष्टी आपण चुकूनही द्यायच्या नसतात। प्रत्येक ठिकाणची स्वतःची एक ऊर्जा असते। स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रभावित होत असते। आणि अशा वेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असू, आपल्याकडून जर ही चूक घडली तर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम होतो। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा, आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।